बघा आपल्या शाळेला आंबेजोगाईवरून श्री बाळासाहेब लाखे सर केंद्रेवाडीला असतात ते शाळेला भेट देण्यासाठी आलेले आहेत, सायकलवर भेट देण्यासाठी आलेले आहेत। तर सर्व राजेवाडीचे विद्यार्थी त्यांना जय हिंद करत आहेत। आणि हे सर्व विद्यार्थी सर इंग्रजीच्या तासाला आलेले आहेत। दररोज इंग्रजीचा तास आमचा 8 वाजता भरतो, तर तुम्ही असंच इंग्रजीच्या तासाला यावं असं या ठिकाणी आपल्याला सर मार्गदर्शन करत आहेत। सर बोला सर तासाविषयी काही। दुसरी ते पाचवी दररोज इंग्रजी तास घेतात सर। बघा, जे तुम्हाला शहरामधल्या शाळेमध्ये असं इतकं प्रामाणिकपणे शिक्षण दिलं जात नाही, बरोबर आहे का नाही? त्या ठिकाणी भरगच्च फीस भरून सुद्धा मुलांना व्यवस्थितपणे शिकवलं जात नाही। परंतु आपल्या जिल्हा परिषद शाळांना काही ठिकाणी म्हणजे असे काही शिक्षक आहेत की जे खरंच मनापासून मेहनत घेतात विद्यार्थ्यासाठी, गोरगरिबांच्या मुलासाठी। काही शिक्षक मनापासून मेहनत घेतात, आहे की नाही? हे तुमचं नशीब आहे। जर आपल्याला इंग्रज जर वाचन आलं, जर आपण दुसरी तिसरीपासून जर इंग्रजी तुम्हाला जर ओळख झाली, तर ज्यावेळेस पुढं तुम्ही 5वी 6वी 5वीच्या पुढं ज्यावेळेस सेमी इंग्रजी हा विषय, सेमी इंग्रजी असतं विज्ञान आणि गणित। ते विज्ञान आणि गणितातले जे कन्सेप्ट असतात, गणितातले शाब्दिक उदाहरणं, त्याच्यानंतर विज्ञानातलं जे काही हे असतात म्हणजे हे असतं मजकूर असतो, तो तुम्हाला इंग्रजीच्या याच्यामुळं समजण्यासाठी काय होतं ते सोपं जातं। जर आतापासून जर तुम्हाला इंग्रजी विषयाचं थोडं थोडं ज्ञान झालं तर त्याच्यामुळं काय होईल, तुम्हाला ते भविष्यामध्ये त्याचा भरपूर तुम्हाला त्याचा फायदा होईल। आणि तुमच्या मनातली सगळ्यात महत्त्वाचं की आपण जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आहेत आणि आपल्याला शहरातल्या विद्यार्थ्याबरोबर आपल्याला म्हणजे येणार नाही, परंतु त्या ठिकाणी तुमच्या मनात कसली भीती राहणार नाही आणि तुम्ही सहजपणे तो विषय आकलन करू शकता, आकलन करताल। आमच्या केंद्रेवाडीचा विद्यार्थी सध्या इयत्ता 6वीला आहे। याच वर्षी केंद्रेवाडीहून ते 5वी पूर्ण झाल्याच्या नंतर 6वीला कुठं गेला, तो अंबोजोगाईच्या खोलेश्वर शाळेला। तर तो विद्यार्थी आता त्या शाळेमध्ये सर्व शाळेत 1 नंबरला आहे। म्हणजे बघा, जिल्हा परिषदेचे विद्यार्थी पाठीमागे आहेत का? नाही, उलट तुम्हालाच काय असते, सगळ्या प्रकारची डेअरिंग असते। शहरातले मुलं थोडे भेकड असतात, ते भीतात, तसं तुमच्यामध्ये सगळं असतं। तुम्हाला म्हणजे घरातल्या जबाबदाऱ्या असतात, आई कुठं गेली तुम्हाला तो स्वयंपाक करावा लागतो, बरेचसे कामं करावं लागतात आणि त्याच्यामुळे तुम्ही काय असे भित्रे नाही। ते शहरातले विद्यार्थी काय असतात, सगळे त्यांना जागेवर असतं, आयतं असतं। आणि म्हणून आजही जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त निकाल हा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा आहे। कुठेही जे सिलेक्शन होतं आहे, जे अधिकारी आहेत हे ते त्या ठिकाणी ग्रामीण भागातले विद्यार्थी भरपूर आहेत। आणि तुम्हाला निश्चितच मोरे सर जे इंग्रजीचा तास घेतात त्याचा फायदा 100% भविष्यामध्ये तुमच्या उज्ज्वल भविष्य होण्यासाठी त्याचा फायदा तुम्हाला होणार। रेग्युलर यायला पाहिजे तुम्हाला मराठीचं। जर तुम्हाला आता बेस जर करायचं असेल पुढं स्पर्धा परीक्षा देण्यासाठी, तर मराठीचं व्याकरण जे स्पर्धा परीक्षेचं जे व्याकरण आहे ते पूर्ण व्याकरण, त्याच्यानंतर गणिताचं बेसिक नॉलेज सगळं पाहिजे। त्याच्यामुळे तुम्ही रेग्युलर सरनी जर सांगितलं या, आता मला एक सांगा, तुम्ही समजा एखादे शिक्षक येऊन तास घेतो तर त्यांचा पगार वाढणार आहे काही? त्यांचा फायदा आहे का तुमचा आहे? ते येते कुणासाठी? तुमच्यासाठी येते। त्याच्यामुळं सर जे सांगतील त्याप्रमाणे तुम्ही यायला पाहिजे। त्याच्यामध्ये फायदा कोणाचा आहे? तुमचा आहे, ठीक आहे नाही? सर आपण या इंग्रजीच्या तासाला भेट दिली सर राजेवाडीला, मुद्दाम या ठिकाणी अंबाजोगाई सायकलवर येऊन भेट दिली। त्याचप्रमाणे आपण पूर्ण भारत फिरला आहात सर, सायकलवर महाराष्ट्र फिरत आहात। तर आमच्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे आपलं खूप खूप अभिनंदन, कौतुक सर। क्लॅप गो। वेलकम सर, सुस्वागतम सर। थँक्यू।